हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योत्स्ना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्की माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. तर इथे ना सकाळी-सकाळी रोहित तर गेला होता शाळेत आणि सगळं आवरून झाल्यानंतर ना, अंघोळ वगैरे करण्याआधी सगळे कपडे जे होते ना, ते बाथरूममध्येच दगडावर छान आपटून-उपटून धुवून घेतले. कारण बरेच होते, 2 बकेट्स कपडे होते. रोहिणीच्या शाळेचे होते, परत अहोनचे होते, तर माझे होते बाकी काही. तर काही नवे होते, तर काही असे होते, की ते मशीनमध्ये टाकल्यावर अजिबात निघाले नसते आणि नवे कपडे डायरेक्ट मशीनला लावायचं ते पण योग्य नाही. म्हणून मग मी हातानेच सगळे कपडे जे होते ते धुवून घेतले. असं पण मला मशीनला लावायला आवडत नाही. वॉशिंग मशीनला मी फार कमी कपडे लावते. मोस्टली मी हातानेच कपडे धुत असते आणि त्यानंतर ना ड्राय मात्र मी नक्कीच करते. कारण जरी हाताने धुतले असले ना, तर तसेच वाळत घालायला पॉसिबल होत नाही. कारण कितीही हातानं पिळून काढलं, निपुळून काढलं ना, तरी त्यातलं बऱ्यापैकी पाणी असतं आणि कपडे जे असतात ना, तर त्यातनं पाणी टप-टप पडत असतं. म्हणून मग मी मशीनला ड्राय करायला लावते. हाताने धुतले किंवा मशीनला ड्राय मी पहिले करून घेते. तर ड्राय करायला लावले होते मशीनला कपडे आणि त्यानंतर जे कपडे होते कालचे, तर ते घड्या करायचे राहिलेले होते. कारण असं होत नाही, की सकाळी टाकलेत आणि संध्याकाळपर्यंत कपडे छान वाळतात वगैरे असं होत नाही. त्याला पूर्ण 1 दिवस लागतोच कपडे वाळायला. तर त्यामुळे ना संध्याकाळी तर होत नाही कपडे घड्या करून ठेवणं. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा नवीन कपडे वाळत घालायचे असतात, त्यावेळेलाच हे कपडे मी काढते आणि तेव्हाच त्या कपड्यांच्या घड्या करून घेत असते. तर कपड्यांच्या घड्या करून घेत होती. स्वयंपाक पण सगळं राहिलेलं होतं, बाकी सगळं राहिलेलं होतं. कारण झाडून वगैरे घेतलं. रोहित शाळेत गेला ना, त्यावेळेलाच मी भाजी-पोळी ना म्हणजे पत्ताकोबीची भाजी आणि कणिक मळून ठेवलेलं होतं. त्याला आज टिफिनला पत्ताकोबीची भाजीच दिलेली होती. आणि त्यानंतर मग झाडून पुसून वगैरे घेतलं. पूजा वगैरे करायची होती, तर त्याआधी म्हटलं अंघोळ वगैरे करूया. झाडून पुसून घेतले तर आणि मग अंघोळ करण्याआधी म्हटलं कपडे धुवून घेऊया. तर कपडे पण धुतले गेले. म्हणजे असं होतं, की आज ना पटकन अशी कामं झाली. तर घड्या पण घालून झाल्या होत्या कपड्यांच्या आणि त्यानंतर ना कपडे वाळत पण घालायचे होते. कारण फक्त ड्राय करायला लावले होते. त्यामुळे लगेच ते ड्राय होतात. मी ड्राय यासाठी करायला लावते, कारण असं की जर तसेच कपडे वाळत घालायला टाकले ना, तर ते एका दिवसात पण वाळत नाही. कितीही म्हणजे असं मोकळं गच्ची वगैरे असली ना, टेरेस वगैरे, तर तिथं टाकले तर ते वाढतात. पण ह्या अशा ह्याच्यात ना अजिबात वाढत नाही. जिथं मी ते हे जे रॉड्स आहेत ना, त्याच्यावर टाकते आणि मी कपडे एकमेकांवर टाकत असते. सिंगल टाकत नाही. कारण तेवढे मावत पण नाही. कारण ते 4च रॉड आहेत आणि कपडे जर भरपूर असले, तर ते एकमेकांवर टाकून द्यावे लागतात आणि असं होतं, की पहिल्या रॉडवरचे वाढतात, पण जेव्हा पाठीमागचे 3 असतात ना, त्याला फारशी हवा लागत नाही म्हणून मग ते वाळत नाही. म्हणून मला ड्राय करून घ्यावे लागतात. हे एक पहिलं कारण आणि दुसरं कारण असं, की ते जे रॉड आहेत ना, त्यावर जर हाताने पिळून टाकलेले कपडे जर टाकले ना, तर ते फार जड होतं, हेवी होतं आणि तसेच ओले कपडे जर टाकले ना, तर त्यावर एका रॉडवर एवढे कपडे शक्यच नाही. कारण ओले पण असतात, जड होतात आणि ते एका खिड्यावर असतात. तो पूर्ण जो रॉड आहे त्याचं वजन जे असतं ते एका खिड्यावर असतं आणि एवढं वजन जर त्यावर टाकलं, तर मग थोड्याच दिवसात मी म्हणते 15 दिवस, महिनाभर त्यातच तो खिळा जो आहे ना, तो निघून येईल. कारण एवढा स्ट्राँग पण नाहीये, की एकदम हेवी वेट त्यावर कॅरी करू शकतं. म्हणून मग मी ट्राय करते आणि मगच टाकते, जेणेकरून एकमेकांवर पण टाकता येतं आणि त्याचं वेट जे आहे ते रॉड छान असं कॅरी वगैरे पण करू शकतं. तर इथं सगळे कपडे वाळत घालून घेत होती आणि देवाचे कपडे ना, ते मी मशीनला लावत नाही. ते मी हातानेच धुते आणि तसेच कोरडे करायला टाकते. एकत्र सगळ्या कपड्यांमध्ये पण नाही धुत आणि मशीनमध्ये ड्राय करायला पण नाही लावत. कारण त्याला काही फारसं हे लागत नाही. अ, असं सेपरेट एका ठिकाणी टाकलं की वाळून जातात. तर देवाचे कपडे जे असतात म्हणजे देवाचं जे खाली अंथराईचं कापड असतं, देव पुसायचं कापड असतं, तर ते मी सेपरेट धुवूनच टाकत असते. सकाळची सगळी कामं करून झाली होती माझी आणि सकाळी झाडून पुसून तर झालंच होतं आणि त्यानंतर मी माझ्या कामाला लागले. आणि इथं रोहितनं एक काम वाढवून ठेवलंय.
तर त्याला ना फरसाण खायचं होतं, म्हणजे चिवडा खायचा होता, जे दिवाळीचा फरसाण होता. तर शाळेतनं आल्यानंतर ना मी एका ताटामध्ये त्याला दिलं ते खायला. प्लेटमध्ये काय करतो ना, तो फार खाली आजूबाजूला सांडतो, म्हणून मग मी त्याला एका ताटात दिलं आणि नेमकं त्याने तेच केलं. छोट्या प्लेटमध्ये यासाठी दिलं नव्हतं सांडायला नको म्हणून मोठ्या ह्याच्यात दिलं, तर त्याने ते पहिले सांडलं आणि संपूर्ण ताटच उलटा केला आणि सगळं चिवडा वगैरे सगळं सांडलं. मग मी त्याला सांगितलं, "सांडला तूच आहे, तर तुलाच उचलावं लागेल. तुलाच ते स्वच्छ करून घ्यावं लागेल." तर तो ते सगळं भरून घेत होता. त्याला वाईटही वाटत होतं, रडू येत होतं, की मम्मी रागवेल का? पण मी त्याला अजिबात ओरडले वगैरे नाही. फक्त एवढं सांगितलं, "पाडलंयस तसं क्लीन करून घे, उचलून घे." तर त्याने ते केलं, क्लीन वगैरे करून घेतलं, उचलून वगैरे घेतलं आणि मी माझ्या कामाला लागले. ते काम म्हणजे हेच, की आता दिवाळी संपली आहे आणि दिवाळीचा आरामही झालाय. आराम पण नाही म्हणता येणार, कामं पण झालीत दिवाळीची. पण आता घरी आले आणि स्टिचिंगचं कामाला सुरुवात होणार नाही असं तर नाहीये. तर इथं मी अगेन ब्लाउज स्टिच करायला बसले होते आणि आजपासून माझं परत तेच रुटीन सुरू होणार. दुपारचा जो वेळ असतो तो माझा हाच असतो, स्टिचिंग करणं आणि आज पण मी तेच करणार होते. तर सकाळी लकीली आज पटपट आवरून पण झालं होतं. सकाळी झाडून पुसून पण झालं, कपडे पण झाले होते. रोहित शाळेत गेला त्यावेळेलाच भाजी करून घेतली होती. चपात्या तेवढ्या राहिल्या होत्या, तर चपात्या वगैरे केल्या, जेवण वगैरे केलं आणि अहो गेले होते ऑफिसला आणि त्यानंतर मग मी माझ्या कामाला लागले. आणि हे करायला पूर्ण दुपार जी असते ना माझी यातच जाते, बाकी दुसरं काही नसतं. दिवाळी संपली आणि दिवाळीनंतरचे जे आधीचेच ब्लाउज होते खरं, पण त्यावेळेला वेळ नव्हता म्हणून शिवले नव्हते. तर ते आत्ता मला शिवून घ्यावे लागतील. नाहीतर परत असं व्हायचं, की एक्स्ट्राचं परत यायचं आणि लोड व्हायचा. मग ते असं हेक्टिक होतं. घरातली कामंही धड होत नाही आणि स्टिचिंगचंही होत नाही. म्हणून मग म्हटलं चला एक-एक का असेना आजपासूनच सुरुवात करावी. खरं तर घरातलं ना क्लिनिंग मी केलेलं नाहीये. अर्धच क्लिनिंग केलं होतं दिवाळीच्या आधी. तर त्यानंतर मला स्टिचिंग भरपूर ब्लाउज होते दिवाळीचे, तर त्यावेळेला मला अजिबात वेळ मिळाला नाही घरातलं क्लिनिंग करून घ्यायला. हे तर मी बऱ्याच दिवसापासून म्हणत असेल, की मला क्लिनिंग करायची. खरं सांगू मध्येच पाऊस येतो, मध्येच काय, मध्ये स्टिचिंग असतं, तर त्यामुळे ना होतच नाही. पण मला आता सुरुवात करायची घरातलं पण आवरायला. हे एकदाचं झालं, की ते पण एकदा सुरू करायचंय क्लिनिंग वगैरे. खरं तर दिवाळीच्या आधी सगळेजण क्लीन करतात, पण माझं असं झालंय, की दिवाळीनंतर मला क्लिनिंग करावी लागेल. असो, केव्हा का असेना क्लिनिंग करून घेणं मस्ट आहे, ते करूनच घ्यावं लागेल. संध्याकाळ झाली होती, स्टिचिंग वगैरे करून झालं होतं, घर वगैरे क्लीन करून घेतलं, कारण संध्याकाळच्या वेळेला मी स्टिचिंग वगैरे करत नाही. तर सगळं आवरून झालं होतं. दिवाबत्ती पण करून झाली होती आणि त्यानंतर ना रोनीतला अभ्यासाला बसवलं संध्याकाळच्या वेळेला. त्याला खेळून पण झालं होतं त्याचं. म्हटलं चला आता अभ्यासाला बसायचंय आणि आज होता हिंदीचा अभ्यास म्हटल्यावर मग तर थोडंसं लक्ष द्यावंच लागेल. कारण हिंदीचा अभ्यास बसून त्याच्याकडनं करून घ्यावं लागतं. कारण मुलांना ना रीडिंग वगैरे करणं फार कठीण जातं हिंदीचं. तर त्याला ना 1, 2, 3 असं दिलं होतं लिहायला. इंग्लिशचं सहज लिहू पण शकतो, बोलू पण शकतो. पण हिंदी आणि मराठीचा थोडासा प्रॉब्लेम आहे. तर ते बसून मला करून घ्यावं लागतं. तर त्याला मी लिहायला दिलं होतं. तर तो त्याचं रायटिंग वगैरे सुरू होतं आणि इथं टिफिन आमचा राहिलेलाच होता. कारण रोनित आला आणि त्यानंतर तो पसारा वगैरे झाला. मग ते सगळं आवरण्यात मग त्याला कंटाळा आला. मग टिफिन वगैरे त्याने काढून काही ठेवलं नाही. नाहीतर तो काढून ठेवतो, किचनवर आणून ठेवतो आणि जमलं तेव्हा काढून ठेवतो. तर मग टिफिन बॅग रिकामी केली. टिफिन आता घासून घ्यावा लागेल आणि त्यानंतर ना हा माठ मला आज भरायचाच होता, भरून घ्यायचाच होता. कारण मागच्या म्हणजे दिवाळीच्या म्हणजे गावावरून आलोय ना, तेव्हापासून तो रिकामाच होता, भरलेलाच नव्हता. आणि अहोंचं खूप दिवसापासून सुरू होतं, की "माठ कधी भरतीयेस, कधी भरतीयेस?" खरं तर तेच भरतात, नेहमी तेच भरतात. पण यावेळेला झालं असं, की त्यांना मान आणि हाताला दुखणं सुरू होतं. तर ते हात वर करणं त्यांना होत नव्हतं आणि आमचं जे ॲक्वाना जरा उंच म्हणजे जे वरच्या साईडला जास्त वरती लावला गेलाय. माझ्याच याच्यामुळं झालंय. मीच तो वरती लावायला सांगितला होता. पण माझा आधीचा ॲक्वा होता ना, त्याचा नळ खालच्या साईडला होता. त्यामुळे मी त्या हिशोबाने तो लावला होता. पण याचा नळ ना असं मधल्या साईडला आहे. त्यामुळे जरा उंचच लावलाय. तर त्यांना शक्य होत नव्हतं पाणी वगैरे भरून घेणं. म्हणून मग मला त्यांनी वॉर्निंग दिली होती, की आज भरूनच ठेव, कारण त्यांना तांब्याच्या माठातलं पाणी प्यायला आवडतं.
आणि लगेच मी एका कापडानं पुसून घेतला, जेणेकरून माठाला डाग पडायला नको. म्हणून मी ते लगेच एका नरम कापडाने पुसून घेते, जेणेकरून त्याची कोटिंग वगैरे निघत नाही आणि व्यवस्थित स्वच्छ राहतो. केक आलाय, शेजाऱ्यांनी दिलाय स्पेशल रोणीसाठी. तर रोणीचा अभ्यास सुरू होता आणि कधी अभ्यास संपतोय आणि केक खातोय असं झालंय. तर असं पण त्याचं बऱ्याच इच्छा होती केक खायची, शेजाऱ्यांनी पूर्ण केली. त्यांनी रोणीतला दिलाय म्हणून सांगितलंय स्पेशल, म्हणजे आमच्यासाठी नाही आहे. मग आज केकवरच पोट भरणार आहे का? मग जेवायचं पण आहे ना. केक माझ्यासाठी पण? खरंच? बरं, खाऊन घे. परत अभ्यासाला बसायचं आहे. हां, रीडिंग करायची आता. केक खाल्ला गेला रोणीचा आणि त्याला आता जेवायला दिलं होतं मी. खरं तर सकाळचीच भाजी होती कोबीची, कारण त्याला ती आवडली होती, टिफिनमधला दिली होती. कारण अगेन त्यामध्ये मॅगी मसाला होता, त्यामुळे त्याला आवडली. आणि मी वाटीत काढून ठेवली होती, तर रोनीत ना अर्ध्या चपातीबरोबर संपूर्ण भाजी संपवून टाकली. अर्धा कुठं? मग 2 खाल्ले ना चपाती. हां, अर्धीच चपाती दिली होती आणि पूर्ण भाजी संपवली. म्हणजे भाजी एवढी आवडली की संपवणं. हे बघा, वाटी रिकामी केली अक्षरशः. एवढी आवडली तुला भाजी? अजून कसली भाजी आवडते? भेंडी. बस, भेंडीशिवाय दुसरं काही दिसतच नाही. पोटॅटो पण. आणि मला म्हणतोय अजून भाजी हवी होती. असो, आवड असते ती. फ्लेवर मॅगी मसाला टाकते ना, त्यामुळे त्याला आवडीनं भाजी खातो. नाहीतर अशी जर दिली असती ना, आणि खरं सांगू तर मी त्यामध्ये ना तिखट फार कमी टाकलं होतं, त्यामुळे पण त्याला ती जास्त आवडली आहे मॅगी मसाला टाकून केलेली. असो, तर आता साहेबांचं जेवण तर झालंय आणि आता मी बघते काय करायचं. नाही तर मस्त छान अशी भेळ वगैरे बनवेल, कांदा टमॅटो चिरून. कारण भाजी तर नाही आहे आणि आता त्याचं जेवण झालं आहे म्हटल्यावर माझ्या एकटीसाठी तर मी अजिबात भाजी वगैरे बनवणार नाही. असंच होतं. हो असले असते तर काही ना काही बनवलं असतं, पण एकटे असले ना मग कंटाळा येतो. तर भेळ वगैरे बनवेल छान. चिवडा पण आहे दिवाळीचाच, तर त्यामध्येच कांदा टमॅटो आणि कोथिंबीर आणि निंबू पिळला की झालं मस्त. तर आता तेच करेल. तर आज तर काय नव्हतं करण्यासारखं, कारण आज स्टिचिंगचं कामाला सुरुवात केली आहे. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आहेत आणि ब्लाऊज शिवायचे आहेत. आजच ताईचा फोन येऊन गेला आणि तिने सांगितलं की तिचं तिच्या साड्या आधीच आल्या होत्या, पण मी तिला नाही सांगितलं होतं की आता दिवाळी आहे तर मी अजिबात शिवणार नाही, पॉसिबल नाही. तर त्या साड्या आहेत तशाच आहे. अस्तर आणून ठेवलं तर लकीली, तर आज कटिंग वगैरे ते पण करून ठेवलं. तर आता उद्या ते पण शिवून घेईल. असो, आणि क्लिनिंग पण करायची आहे, तर त्याला पण आज आता एक वेळ द्यावाच लागेल आणि क्लिनिंग करून घ्यावे लागेल. नाहीतर परत असं व्हायचं की परत पाऊस यायचा. पावसाचा आता काही ताळमेळ राहिलाच नाही. कधीही कोणत्याही सीझनमध्ये पाऊस येतो, असं म्हणायचंच नाही की उन्हाळा आहे आणि पाऊस येणार नाही. पाऊस कधीही येतो. असो, तर क्लिनिंग करून घेईल. बघूया आता कधी मुहूर्त निघतोय क्लिनिंगचा. तर चला, आजचा ब्लॉग इथेच संपवते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांनी नक्की शेअर करा भरपूर जणांना आणि सबस्क्रायबर वाढवा. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा. बाय.